बाबासाहेबांच्या विचारासाठी शेवटपर्यंत लढत राहू, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे. संविधान वाचवण्याची चळवळ सुरू केली पाहिजे, प्रणिती शिंदे. काही लोकांनी घटना बदलण्याचे काम चालू केले आहे, आम्ही ते होऊ देणार नाही. बाबासाहेब आमचे जीव की प्राण आहेत. शेवटपर्यंत आम्ही बाबासाहेबांच्या कर्तृत्वासाठी, विचारासाठी लढत राहू, अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली आहे. आज 14 एप्रिल 2024 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सोलापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी अभिवादन केले. यानंतर सुशीलकुमार शिंदे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पुढे बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले, बाबासाहेबांची जयंती म्हणजे आमचा उत्साह असतो. मी ज्या वेळी सोलापूरला असतो त्यावेळी येथे येऊन बाबासाहेबांच्या चरणी आमच्या श्रद्धा अर्पण करतो. त्यानंतर कामाला सुरुवात करतो. बाबासाहेब म्हणजे आमच्या देशाचा सामाजिक पाया रचणारे थोर नेते आहेत. अमेरिकेमध्ये जसे अब्राहम लिंकन आहेत, तसेच बाबासाहेब आमच्या देशाचे महान नेतृत्व देणारे घटनेचे शिल्पकार आहेत. त्याप्रमाणे भारतीय घटना आणि राज्य चालावे अशी भूमिका या देशाची आहे. पण काही लोकांनी ही घटना बदलण्याचे काम चालू केले आहे. तसे आम्ही ते कधीही होऊ देणार नाही, असे आश्वासन यावेळी शिंदे यांनी दिले आहे. संविधान वाचवण्याची चळवळ सुरू केली पाहिजे, प्रणिती शिंदे. संविधान बदलण्याची भाषणे सत्ताधाऱ्यांकडून होत आहेत. सर्वांनी एकत्र येऊन संविधान वाचवण्याची चळवळ सुरू केली पाहिजे. जे संविधान विरोधी आहेत त्यांच्या विरोधात सगळ्यांनी एकत्र येऊन रस्त्यावर उतरून चळवळ सुरू केली पाहिजे, असे आवाहन सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केले आहे. प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या, एकंदरीतच सोलापुरात सध्या शेतकऱ्यांचा विषय तीव्र झालेला आहे. आज GSTचा विषय आहे, दुधाला दर नाही आणि पाणी नाही. हे सर्व असताना एकंदरीत आपल्याला जो रोष आहे तो दिसून येत आहे. हे विषय सोडवण्यासाठी जे काही लागेल ते सर्व काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आहे. तसेच जाहीरनाम्यात महिलांबाबत, शेतकऱ्यांबाबत, युवकांबाबत चांगल्या योजना आहेत. GST रद्द करण्याचा विषय असेल, असे अनेक चांगले विषय काँग्रेसच्या जाहीरनाम्यात घेण्यात आल्याचे यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले आहे. यावेळी माननीय श्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणितीताई शिंदे, काँग्रेस शहराध्यक्ष चेतन भाऊ नरोटे, संजय हेमगड्डी, सुरेश हसापुरे, विनोद भोसले, प्रमिला तूपलवंडे, गणेश डोंगरे, बाबा करगोळे, सुशीला अबुटे, मधुकर आठवले, रॉकी बंगाळे, नागनाथ कदम, भोजराज पवार, नरसिंह आसोदे, देवेंद्र भंडारे, अनुपम शहा आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. बाबासाहेबांची 133वी जयंती आज साजरी होती आहे. ज्यांनी समाजाचा उद्धार केला, ज्यांच्यावर पोटी उद्धारली गेली, अशा बाबासाहेबांची जयंती होती. काय शुभेच्छा त्यांच्या? बाबासाहेबांची जयंती म्हणजे आमचा उत्साह असतो. मी ज्या वेळेस सोलापुरात असतो त्या वेळेस इथं बरोबर 9 ते 9:15च्या दरम्यान इथं येऊन बाबासाहेबांच्या चरणी आमच्या श्रद्धा अर्पण करत असतो आणि मग पुढे कामाला सुरुवात करतात. बाबासाहेब म्हणजे आमच्या देशाचा सामाजिक समतेचा पाया रचणारे ते थोर नेते होते. जसं अमेरिकेमध्ये अब्राहम लिंकन आहेत, तसे आमचे देशाचे बाबासाहेब हे महान नेतृत्व देणारे घटनेचे शिल्पकार आहेत आणि त्याप्रमाणे भारतीय घटना आणि राज्य चालावं अशा प्रकारची भूमिका या देशाची आहे. पण काही लोकांनी ही घटना बदलण्याचं काम चालू केलेलं आहे, त्याचं आम्ही कधीही ते होऊ देणार नाही. बाबासाहेब म्हणजे आमचा जीव की प्राण आहे, तर ते शेवटपर्यंत आम्ही बाबासाहेबांच्या कर्तृत्वासाठी, त्यांच्या विचारासाठी. काय शुभेच्छा द्याल कशाबद्दल? आज 14 एप्रिल 136वी जयंती आपण बाबासाहेबांची साजरी करत आहोत. त्याबद्दल प्रथमतः आपल्या सगळ्यांना मानाचा जय भीम आणि शुभेच्छा देते. पण मला असं वाटतं ही चळवळ जी आहे ती आता संविधान वाचवण्याची चळवळ आहे, जी सुरू झाली आहे. कारण का संविधान बदलण्याचे काही भाषणं आज जे सत्ताधारी आहेत त्यांच्याकडून होत आहेत आणि जर ही वेळ आपल्या देशावर आली तर आपण सगळ्यांनी एकत्र होऊन संविधान वाचवण्याची चळवळ सुरू केली पाहिजे. जो संघर्ष आहे, मला असं वाटतं ही खरी परीक्षा आहे. आपण 14 एप्रिल 6 डिसेंबरला असतोच नेहमी, आपण अभिवादन करतो, पण ही खरी परीक्षा आहे आणि ही खरी ती वेळ आहे आणि बाबासाहेब आत्ता आपली परीक्षा घेत आहेत आणि कितपत आपण रस्त्यावर उतरून सगळे एकत्रित होऊन जे संविधान विरोधी आहेत त्यांच्या विरोधात होऊन आपण संविधान आणि लोकशाही वाचवण्याची वेळ आली.
काँग्रेस आणि भाजपचा जाहीरनामा आता आलेला इथे आहे. काय जाहीरनाम्यातले महत्त्वाचे मुद्दे सामाजिक समतेच्या दृष्टीनं काँग्रेसनं काय तुम्ही आमच्या 5 गॅरंटीज महिलांबाबतीत असतील की शेतकऱ्यांबाबतीत असतील, युवकांबाबतीत असतील, कामगारांबाबतीत असतील, अतिशय चांगल्या आहेत आणि नवीन आहे. महिलांना आम्ही 1 लाख रुपये, शेतकऱ्यांना MSPचा विषय असेल, GST रद्द करण्याचा विषय असेल, अनेक असे विषय आमच्या मॅनिफेस्टोत तळागाळात पोचवत आहोत. आणि एकंदरीत आज तुम्ही बघता की शेतकऱ्यांचा विषय सोलापुरात इतका तीव्र झाला आहे आणि सर्वात त्रस्त घटक जर ह्या BJPच्या सरकारमध्ये कोणी असेल तर तो आपला अन्नदाता शेतकरी आहे. आज GSTचा मार आहे, त्याच्यावर पीक विमा मिळाला नाही, कांद्याची निर्यात बंद आहे, मार्केट यार्डामध्ये कांदा सडत पडला आहे, दुधाला दर नाही आहेत आणि पाणी नाही आहे, पाण्याची एवढी तीव्र टंचाई आहे. हे सगळं असताना एकंदरीत आपल्याला जो रोष आहे तो दिसून येतोय आणि ते सोडवण्याचं जे काही पद्धती आहेत त्या आम्ही सगळ्या आमच्या मॅनिफेस्टोमध्ये आणल्या. शिंदे, मोहिते पाटील आणि पवार एकत्र खूप वर्षानंतर आज एकत्र आलेत. आज तुम्हाला अकलूजमध्ये दिसून येईल. मला असं वाटतं लोकांनी आता ठरवलं आहे, म्हणजे त्यांचे खासदार आमदार होते BJP तरी ते आता राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेस आम्ही सगळे, आडम मास्टरजी, आप असेल, सगळे एकत्रित लोकशाही वाचवण्यासाठी आलो आहे. आता ही निवडणूक राहिली नाही आहे, ही चळवळ आहे जी लोकांनी ताब्यात घेतली. 2003ला ज्यावेळेस सोबत होता त्यावेळेस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे सोलापूर जिल्ह्यातले होते. मागच्या काही कालावधीमध्ये मंत्रिपद देखील साधारणतः मिळालेलं नाहीये. आता पुन्हा ही शोकांतिका आहे, सोलापूरची शोकांतिका आहे की मंत्रिपद नाही, साधे त्यांचे आमदारांनी जे उमेदवार शिफारिश केली त्यांना पण तिकीट मिळालं नाही. ह्याच्यावरून कळतं की त्यांच्यात काही ताळमेळ नाही. मंत्रिमंडळात दिसतील सोलापूरचे लोक आता येणाऱ्या काळात. तर बघूया, लोकांवर अवलंबून आहे लोक कसं करतील. पण लोकांचा, जसं मी म्हणाली, हे फक्त निवडणुकीपुरती किंवा वोटपुरती नाही आहे, पण लोकशाही वाचवण्यात. SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.